नमस्कार. आजच्या या विशेष भागात आपण बिग डेटा या संकल्पनेबद्दल बोलणार आहोत. ही एक अशी अदृश्य शक्ती आहे जी आपल्या प्रत्येक ऑनलाईन क्लिकसोबत मोठी होत आहे आणि आपल्या जगण्याला एक नवा आकार देत आहे. चला या डेटाच्या महासागरात एक डुबकी मारूया आणि पाहूया आत काय दडहे. एक विचार करा, आपण रोज ऑनलाईन कितीतरी गोष्टी करतो. सोशल मीडियावर काहीतरी पोस्ट करतो, ऑनलाईन शॉपिंग करतो किंवा मग व्हिडिओ बघतो. या सगळ्यामध्ये एक समान धागा आहे. तो काय असेल बरं? बरोबर, तो धागा आहे डेटा. आपण ऑनलाईन जे काही करतो ना, मग ते एक साधं लाईक असो, एखादी खरेदी असो किंवा आपण पाहिलेला एखादा व्हिडिओ, सगळं काही रेकॉर्ड होतं. यावर सतत लक्ष ठेवून त्याचं विश्लेषण केलं जातं आणि यातून प्रत्येक सेकंदाला अक्षरशः प्रचंड डेटा तयार होतो. पण हा डेटा म्हणजे किती मोठा असतो हा डेटा? आणि आपण जेव्हा बिग डेटा म्हणतो तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय होतो? चला समजून घेऊया. तर बिग डेटा म्हणजे फक्त खूप जास्त डेटा नाही. हा डेटा इतका प्रचंड, इतक्या वेगाने येणारा आणि इतका वेगवेगळ्या प्रकारचा असतो की आपले साधे कॉम्प्युटर्स त्याला सांभाळूच शकत नाहीत. ह्या डेटाचं विश्लेषण केल्यावर आपल्याला असे काही ट्रेंड्स आणि पॅटर्न्स सापडतात जे आधी कधीच दिसले नव्हते. म्हणजे समजा लोकांच्या खरेदीच्या सवयींवरून पुढच्या काळात बाजार कसा असेल याचा अंदाज लावणं. आता याच्या आकाराची कल्पना यावी म्हणून सांगतो. 1 पेटाबाईट म्हणजे तब्बल 10 लाख गीगाबाईट्स. अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एका पेटाबाईटमध्ये तुम्ही सलग 13 वर्षांपेक्षा जास्त काळाचे हाय डेफिनिशन व्हिडिओज साठवू शकता. केवढा मोठा आहे? आणि याच्या पुढे आहे एक्झाबाईट, म्हणजे 1000 पेटाबाईट्स. असा एक अंदाज आहे की आज जगात जेवढा डिजिटल डेटा तयार होतोय तो काही एक्झाबाईट्समध्ये मोजला जातो. आता एवढ्या अवाढव्य डेटाचं विश्लेषण करणं हे आजच्या कम्प्युटिंग टेक्नॉलॉजीसाठी एक खूप मोठं आव्हान आहे. या डेटाच्या आव्हानांना 5 V's असे म्हणतात. पहिलं म्हणजे व्हॉल्यूम, म्हणजे डेटाचा प्रचंड आकार. दुसरं वेलॉसिटी, म्हणजे तो किती वेगाने तयार होतोय. तिसरं व्हेरिएशन, म्हणजे तो किती वेगवेगळ्या प्रकारचा आहे, जसं की टेक्स्ट, फोटो, व्हिडिओ. चौथं व्हेरॅसिटी, म्हणजे तो किती अचूक आणि विश्वासार्ह आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं 5वं व्हॅल्यू, म्हणजे त्या डेटामधून आपल्याला खरंच काहीतरी उपयोगी माहिती मिळते का? ओके, तर मग आता हे पाहूया की हा बिग डेटा आपल्या रोजच्या आयुष्यावर कसा आणि कुठे कुठे परिणाम करतो. आपण गाडी चालवताना गुगल मॅप्स वापरतो, बरोबर? तेव्हा आपल्याला ट्रॅफिक कुठे जास्त आहे, कुठे कमी आहे हे लगेच कळतं. एवढंच नाही तर सगळ्यात जलद मार्ग कोणता हेही कळतं. हे सगळं बिग डेटामुळेच शक्य होतं. आपण ऑनलाईन ऑर्डर केलेली वस्तू कुठपर्यंत आली आहे हे सुद्धा आपण याच तंत्रज्ञानामुळे ट्रॅक करू शकतो. जगभराचे हवामान सेन्सर्स आणि सॅटेलाइट्स आहेत, ते सतत प्रचंड डेटा गोळा करत असतात. या डेटाचं विश्लेषण करूनच हवामानाचा अंदाज वर्तवला जातो. इतकंच नाही तर पूर किंवा त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना देणं सुद्धा त्यामुळेच शक्य होतं. आजकाल आपण सगळेच स्मार्टवॉच किंवा फिटनेस बँड वापरतो. ते आपला हार्ट रेट, झोपेचं पॅटर्न, आपण किती चाललो या सगळ्याचा डेटा गोळा करतात. ही माहिती डॉक्टरांसाठी खूप महत्त्वाची ठरते. याच्या विश्लेषणामुळे त्यांना आजारांचं अचूक निदान करायला आणि योग्य उपचार ठरवायला खूप मदत होते. बिग डेटा फक्त आपलं वैयक्तिक आयुष्यच नाही तर मोठमोठ्या जागतिक उद्योगांना सुद्धा मुळापासून बदलून टाकत आहे. पाहूया कसं? बँकिंग क्षेत्रात तर बिग डेटा सायबर सुरक्षेचा कणा बनलाय. आपल्या प्रत्येक व्यवहाराच्या पॅटर्नचं विश्लेषण केलं जातं. जर अचानक काहीतरी वेगळा किंवा विचित्र व्यवहार झाला तर सिस्टीम लगेच अलर्ट देते. इतकंच नाही तर पूर्वीच्या सायबर हल्ल्यांच्या डेटाचा अभ्यास करून भविष्यात असे हल्ले कसे रोखायचे याची रणनीती आखली जाते. शेअर बाजारात तर वेगालाच महत्त्व आहे. इथे हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग अल्गोरिदम्स वापरले जातात. हे अल्गोरिदम्स सोशल मीडिया आणि बातम्यांमधल्या लाखो गोष्टींचं विश्लेषण करतात आणि एखाद्या कंपनीबद्दल चांगली बातमी आली की माणसाने काही करण्याच्या आतच एका सेकंदाच्या आत हजारो शेअर्सची खरेदी विक्री करून टाकतात. सगळं काही ऑटोमॅटिक. खेळात सुद्धा डेटाचा खूप वापर होतो. मॅचच्या रेकॉर्डिंगमधून किंवा खेळाडूंच्या जर्सीमधील सेन्सरमधून मिळालेल्या डेटाचं विश्लेषण केलं जातं. यामुळे खेळाडूंना त्यांची वैयक्तिक आणि सांघिक कामगिरी कशी सुधारायची यासाठी खूप मदत होते. कधी आश्चर्य वाटले का की आपण मनात ज्या गोष्टीचा विचार करतो बरोबर तिचीच जाहिरात आपल्याला लगेच फेसबुक किंवा गुगलवर दिसते? हे बिग डेटामुळेच होतं.
या कंपन्या आपल्या आवडीनिवडी, आपण काय शोधतो, या सगळ्या डेटाचा वापर करून आपल्याला अगदी तंतोतंत जुळणाऱ्या जाहिराती दाखवतात. आपण नेटफ्लिक्स किंवा यूट्यूबवर काय पाहतो, किती वेळ पाहतो, या सगळ्या डेटावर आधारितच आपल्याला पुढचा कोणता चित्रपट किंवा व्हिडिओ बघावा याच्या शिफारसी मिळतात. यामागे एकच उद्देश असतो, आपल्याला योग्य वेळी योग्य कंटेंट दाखवून प्लॅटफॉर्मवर गुंतवून ठेवणं. मग थोडक्यात बिग डेटा म्हणजे आहे तरी काय? तर हे एक प्रचंड शक्तिशाली साधन आहे. जणू काही आपल्या हातात आलेला अल्लादीनचा जिनी. शिक्षण क्षेत्रात बघा, बिग डेटा वन साईज फिट्स ऑल म्हणजे एकाच मापात सर्वांना बसवण्याची जुनी पद्धत बदलत आहे. आता प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिकण्याच्या गतीनुसार आणि त्याच्या क्षमतेनुसार त्याला वेगळं मार्गदर्शन आणि अभ्यासक्रम देणं शक्य झालं आहे. यामुळे शिक्षण जास्त परिणामकारक होत आहे. हे रूपक खरंच खूप महत्वाचं आहे. बिग डेटा ही एक प्रचंड मोठी शक्ती आहे आणि आता तिचा वापर मानवतेच्या कल्याणासाठी कसा करायचा, ही संपूर्ण जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे. तर मग जर बिग डेटा खरंच आपल्या हातातला जिनी असेल, तर मानवतेच्या भल्यासाठी आपण त्याच्याकडे कोणती इच्छा मागावी? गरिबी संपवण्यासाठी मदत मागावी? रोगांवर उपचार शोधायला सांगावं की पर्यावरणाचं रक्षण करायला? या अफाट शक्तीचा वापर करून आपल्याला कोणतं भविष्य घडवायचं आहे याचा निर्णय आपल्यालाच घ्यायचा आहे. यावर नक्की विचार करा.